4 धावा वाचवल्या गेल्यात की काय? होय, वाचवल्या गेल्यात. नक्कीच 3 धावा आपल्याला या चेंडूच्या पाठीमागे. नक्कीच 3 धावा वाचवल्या गेल्यात या क्षेत्ररक्षकाने. स्वतः कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतात. सागर दादा पवार, हनुमान उडी लगावली गेली आणि ते धावा वाचवल्या गेल्यात. पुढचा चेंडू 11 धावा. इथे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल. 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात ऑन बोर्ड वरती. मेगा फायनलची मॅच पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 12. अजून षटक देखील समाप्त होण्यासाठी 2 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे बॅटच्या रडार मध्ये होता, फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. आलाय तो म्हणजे महत्वपूर्ण षटकार. 18 धावा. सनीने मचादी खलबली मैदानाच्या आतमध्ये. सनीची बॅटिंग चा जलवा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन बोर्ड वरती पाहायला मिळतात. धाव संख्या 18च्या घरामध्ये. पवनगाव टीम बॅकफुटला ढकलली जाते. पहिल्या षटकामध्ये शिवम यांच्यावरती प्रतिघात केलाय. इथे बॅटची नरज घेतली. मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक आलाय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा प्रयत्न गेलाय, परंतु इथे एकच धाव प्राप्त झाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा मैदानाच्या आतमध्ये. करचीला गोलंदाज. ज्या शुभमची सकाळच्या सत्रापासून गोलंदाजी कंजूस होती, आज त्याच शुभमला कदाचित बॅटिंग करणारी टीम विजयनगर टीमनं संत्र्याचा ज्यूस पाजलाय की काय? मेगा फायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये 19 धावा. आता नवीन येणारा गोलंदाज कमबॅक करावा लागेल, अन्यथा धावांचा पाऊस पाडला जाईल. 4 चेंडूच्या पाठीमागे राज 11 धावा. 2 चेंडूच्या पाठीमागे 7 धावा. सनी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पाहतो आपण. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू. इथे पहिला चेंडू देखील समोरच्या बाजूला दाडला गेला. तिथे क्षेत्ररक्षक पाहतच राहील आणि आलाय तो म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार. 23 धावा. बॉल वरती पोहोचणं गरजेचं होतं, परंतु बॉल पर्यंत पोहोचलं जात नाहीत आणि ते चौकार आलाय. 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करणारी टीम विजयनगर मेगा फायनलच्या टीम मध्ये वेगळ्याच थाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला जरूर काही फेकूनच दिलाय. बॅट्समनच्या बॅट मधून आलाय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये अजून एक षटकार. षटकारांची आतिषबाजी. 29 धावा. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाजाचे जणू काही सुरताल बिघडले गेलेत की काय? गोलंदाजाचा केलंय बुरा हाल. इस खेळाडू काय बॅटिंग बेमिसाल. काय फटकेबाजी केले. महत्वपूर्ण सामन्यामध्ये धूळ चारले की काय? होय, पवनगाव टीमने जरी या हंगामामध्ये सुरुवात चांगली केली, परंतु आजचा दिवस हा आमचा आहे सांगून देणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि ते चुकी देखील होणार नाही. चुका केल्या याच्या अगोदर, परंतु या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आम्ही चुका करणार नाहीत आणि ही चुकी न करताना आपल्याला खेळाडू देखील पाहायला मिळाले. स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतात सागर पवार यांच्या माध्यमातून. धावसंख्या 29च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील काही चेंडू शिल्लक उर्वरित आपल्याला पाहायला मिळतील. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज वैभव. प्रमोद बॅट्समन बॅटची नरज घेतली. आउटसाइड एज लागली. मागील बाजूस बॅकअप आपल्याला खूप चांगलं पाहायला मिळालं. इथे फक्त मिळती म्हणजे एकच धाव. धाव संख्या 30च्या घरामध्ये. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडू मध्ये काय घडणार? तीस धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. ऑन बोर्ड वरती किती धावांचा पल्ला गाठला जाणार बॅटिंग करताना टीम्स?
इथे अजून एक रडार मध्ये होता, फेकून दिला, अजून एक सांगून दिलं. खऱ्या अर्थाने मेगा फायनल मध्ये आग ओकणारी बॅटिंग केली जाते. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राजच्या बाड मधून. जणू काही मेगा फायनल वरती राज करतो की काय. धाव संख्या 36च्या घरामध्ये दोन्ही खेळाडूंना सपाटून मार दिलाय मी तर म्हणेन. गोलंदाजावरती पडलाय भारी आमचा दादा राज, लईच भारी. काय बॅटिंग केली महत्वपूर्ण सामन्यामध्ये. सकाळपासून आम्ही काय केलं याला महत्व नाही, मेगा फायनल मध्ये आम्ही काय करतो याची देखील वाहवा केली जाणार. शेवटचा चेंडू या पहिल्या पूर्वार्धातील 36 धावा कुठला केल्या अद्यापही. इथे अजून एक लगातारचा येतो पिक्चरचा ट्रेलर अभी बाकी आहे. सांगून देणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 42 धाबा जेल सुटला आणि त्याच्यानंतरचा उपद्रव काय असतो त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. चला विजयनगर टीम्स आपण मैदानाच्या आतमध्ये लगोलग जाणार आहोत आणि मेगा फायनलच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो. याच आपल्या असोसिएशनचा अभिमान, याच आपलं असोसिएशनचा गोड मखमली आवाज, पवनगावचे सुपुत्र अर्थातच अविनाश दादा पवार यांचा आवाज आपण या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. हॅलो. 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता असणारी टीम पवनगाव संघासमोर केदारनाथ चषक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील आपण ग्रँड फिनालेचा सामना मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 12 चेंडूंच्या पाठीमागं विजयनगर बामणेवाडी संघाने अप्रतिम फलंदाजीचा मुजारा पेश करताना जेमतेम 42 धावा धावफलकावरती लावल्यात आणि आता आवश्यकता असणारी टीम पवनगाव संघाला 43 धावांची. प्रथम फलंदाजी करताना आपण जर पाहिलं तर राजच्या बॅटमधून बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाला. त्यातला सुरेख साथ भेटली सनीची आणि त्या दोघांच्या फलंदाजीच्या माध्यमातून निर्धारित 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंच्या पाठीमागे धावा जमवलं त्या 42. केदारनाथ चषक 2025 या स्पर्धेवरती जर नाव कोरायचं असेल तर टीम पवनगाव संघाला 12 चेंडूंच्या पाठीमागे आवश्यकता असणारी 43 धावांची. जिंकण्यासाठी मित्रांनो दोन्ही संघांनी फुंकले रणशिंग. संघर्ष महासंग्रामामध्ये घामाने भिजले अंग. हिम्मतीने लढण्याचा प्रत्येकाने मनाशी बांधलाय चंग. उत्कंठा पोहोचली शिगेला, सामन्याला चढला नवरंग. ही अनोखी लढत पाहण्यासाठी प्रेक्षकही झाले दंग. पाहुयात कुणाचं होणार स्वप्न साकार आणि कुणाच्या स्वप्नाचा होणार बेरंग. कुणाचं होणार स्वप्न साकार आणि कुणाच्या स्वप्नाचा होणार बेरंग. पवनगाव टीम संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहू वैभव पवार ज्याने आजच्या दिवसामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाचे मन जिंकलाय. तो वैभव आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. त्याच्या सोबतीला नॉनस्ट्रायकर एंडला आहे तो उमेश. 12 चेंडू आणि 43 धावा हे आव्हान खूप जड आहे, पण मित्रांनो जर मनात असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य आहे. अशक्य ही गोष्ट जर अशक्य करण्याचं सामर्थ्य आपल्या मनामध्ये असतं, कॉन्फिडन्स महत्वाचा असतो आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये टीम पवनगाव संघाला आत्मविश्वासानं परिपूर्ण असणारी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय प्रमोद. अप्रतिम रीतीने चेंडू हाताळण्यासाठी तो देखील जाणला जातो. प्रमोदचा चेंडू पहिलाच मार्गस्थ होतोय. हा देखील चेंडू पडला लेग साईडच्या दिशेला मात्र दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक तिथं होता, त्याच्याकडून चूक करणार नाहीये. तोपर्यंत एका धावेची प्राप्ती, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला होता पण स्ट्रायकर एंड होऊन आलाय तो नकार. म्हणजे मित्रांनो सुरेख गोलंदाजी आपल्याला गोलंदाजी मार्क करून पाहायला मिळते टीम विजयनगरच्या माध्यमातून. या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या संघाकडे जर आपण लक्ष टाकले तर 11च्या 11 खेळाडू अगदी यंग आहे. यंग टॅलेंट त्यांच्या माध्यमातून प्रेझेंट केले जाते आणि त्यांच्या माध्यमातून एक अनोखी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना अक्षरशः त्यांच्यामधून धावांची बरसात केली गेली आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 43 धावा कशा रीतीने ते डिपेंड करणार की या 12 चेंडूमधील 43 धावा पवनगाव संघ चेस करणार हे आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक धावाली. हा दुसरा चेंडू मात्र समोरच्या दिशेला उमेशने चेंडूला लॉफ्ट केले, तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून थोडासा बंबल झालाय. तोपर्यंत चेंडू गेलाय टप्पा 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 सीमारेषेच्या पलीकडं. धावा मिळाल्यात ते 4. उमेशच्या बॅट मधून आलाय तो मच निडेड चौकार, ज्या चौकाराची आवश्यकता होती, कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारा चौकार उमेशच्या बॅट मधून आलाय. पण मित्रांनो मी तर म्हणेन प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. 12 चेंडूंच्या पाठीमागे 43 धावा जमवायच्या आहेत. केदारनाथ चषक 2025 वरती जर नाव कोरायचं असेल तर उमेशला अगदी 12व्या चेंडूपर्यंत खेळावं लागेल आणि प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. जसं मगाच्या सामन्यामध्ये शिवशंभू वॉरियर्स ठोसेकर संघाविरुद्ध खेळताना त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या, त्याच गतीने त्याला धावा जमवाव्या लागतील.
पुनच एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट प्रवणवत गोलंदाजी मार्क वरती. हा मात्र समोरच्या दिशेला चेंडूला लॉफ्ट केलं जिथं क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातामधून मित्रांनो काय झालंय, अगदी मोक्याच्या क्षणी चेंडू धरणीला दान केला गेला. पदर पसरला होता पण तो फाटका निघाला. 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असताना मैदानामध्ये उतरलेला पवनगावचा संघ संघाच्या सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहेत. या दोन्ही टीमचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये त्यांचं प्रात्यक्षिक अतिशय उत्तम दर्जाचं राहिलंय. शानदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केली गेली आहे. पण शेवट कोण गोड करणार, या स्पर्धेवरती नाव कोण कोरणार. हा मात्र चेंडू अगदी लेग स्टारच्या दिशेला फ्लिक केलाय वैभवच्या बॅटमधून. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा कॉल केला गेलाय, दुसरी धाव पूर्ण पण झालेली आहे. 2 धावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे प्रमोदच्या माध्यमातून. 12 चेंडूंच्या पाठीमागे 43 धावा बनवायच्या आहेत. केदारनाथ चषक 2025 वरती नाव कोरायचं आहे. इथं आक्रमण करावं लागणार आहे, आक्रमण करणं गरजेचं आहे. आक्रमण वैभव करेल का? हो, इथं केलं गेलं आक्रमण अगदी समोरच्या दिशेला. पाहू चेंडू कुठपर्यंत जातोय आणि मला वाटतं चेंडून चिरली सीमारेषा आणि आलाय तो अप्रतिम असा षटकार. वैभवच्या बॅटमधून टोलेजंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सर 5 चेंडू झालेत. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला वैभवच्या बॅटमधून. आवाज होतोय सातारा ते चिपळून, आवाज होतोय सातारा ते चिपळून. वैभव व्हावा मारतो उचलून उचलून, मारतो उचलून उचलून. प्रत्येक चेंडूवरती त्याला उचलून खेळावं लागेल. इथे मित्रांनो षटक संपतंय. पहिला आणि निर्णायक षटक इथं संपते. त्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंच्या पाठीमागे धावा जमवायच्या ते 29 धावा. म्हणजे येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. इथून काहीतरी चमत्कार घडवावा लागेल. टीम पवनगावला जर या चषकावरती आपण नाव कोरायचं असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. 6 चेंडूंच्या पाठीमागे गोलंदाजी करताना वैभवनाच्या चुका केल्यात, त्याला फलंदाजी करताना भरून काढाव्या लागतील. त्या चुका भरून काढल्या जातील का? केदारनाथ चषकावरती नाव कोरलं जाईल का? फलंदाजी मार्कवरती उमेश झालाय सज्ज. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरं, वैयक्तिक कोट्यातली पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती स्वार झालाय वेगाचा बादशाह तुषार. तुषारचा पहिला चेंडू, हा चेंडू हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूंच्या पाठीमागे धावलेत आणि मला वाटतं चेंडू पडला नो मॅन्स लँड मध्ये. एका धावेची प्राप्ती, दुसऱ्या धावेचा कॉल केला होता. 2 धावानंतर धावफलक पुढे जातो. तिसऱ्या धावेचा कॉल, तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाणार का? आणि मला वाटते धाव पूर्ण देखील केली गेली. 17 धावा धावफलकावरती. अजून देखील या सामन्याचं समीकरण नव्याने मांडायचं म्हटलं 5 चेंडू आणि अजून देखील 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 26 धावा. वैभवच्या बॅटमधून टोलेजंग षटकार येणार का? वैभवला आक्रमण करावं लागेल. वैभवला मोठी खेळी साकारावी लागेल. वैभवच्या मधून फटका येईल का? गोलंदाजी मार्कवरती तुषार झालाय स्वार. हा मात्र लेग स्टारच्या दिशेला चेंडूला फ्लिक केलं होतं. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतायत, चेंडूचा पाठमोरा करतायत. एका धावेची तोपर्यंत झालेली प्राप्ती. कुठेतरी मी तर म्हणेन या 60-30च्या सामन्यामध्ये, या मेगा फायनल मध्ये सध्या तरी विजयनगर टीम या ठिकाणी ड्रायव्हिंग सीट वरती विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सकाळपासून आपण पाहतो 24 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेले होते आणि ते 24 संघांमधून या ठिकाणी 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले अंतिम सामन्याचे मानकरी ठरलेत. यामध्ये ट्रॉफीला गवसणी कोण घालते, जेतेपद कोण उंचावते ते आपल्याला पाहावं लागणार आहे. इकडे टीम पाहतोय आपण पवनगाव, तर दुसरीकडे आपल्याला टीम पाहायला मिळते विजयनगर बामनेवाडी संघ. हा देखील चेंडूला लॉफ्ट केलं गेलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील, पण इथून पुढे मला वाटतं मात्र विजयाची औपचारिकता बाकी असेल. तर आपण या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी पहिल्या सत्रातील पहिल्या चेंडूपासूनच टीम विजयनगर संघानं दाखवून दिलं होतं की सुरुवात जरी पवनगाव संघाची असोसिएशनच्या माध्यमातून चांगली झाली असतील नव्या हंगामाची, तरी आम्ही देखील कमी नाही आहोत. आम्हाला देखील जेतेपद उंचवायचं आहे. आमच्यामध्ये जी क्षमता आहे तिला पण आम्हाला सिद्ध करायचं आहे. आणि आज मात्र त्यांच्या माध्यमातून या मोठ्या मंचावरती कामगिरी सिद्ध होताना पाहायला मिळते. हा मात्र चेंडू सुरेख होता, पण पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवांतरच्या माध्यमातून धावफलकावरती 1 धाव अंकित होईल. धावफलकावरती धावा लागल्यात 23 धावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशनच्या अंतर्गत शिवशंभू वॉरियर्स ठोसेकर आणि श्री ग्रामस्थ मंडळ ठोसेकर या दोहोंच्या विद्यमान आयोजित केलेली केदारनाथ चषक 2025 स्पर्धा आणि स्पर्धेतील अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण संपन्न होताना पाहतोय.
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना टीम विजयनगर संघानं अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करताना 12 चेंडूंच्या पाठीमागं 43 धावा जमवल्या आणि आता कुठेतरी या ठिकाणी त्या धावा चेस करताना पोहनगाव संघ बॅकफुटवर ढकलला गेला. प्रमोदचा पुढचा चेंडू मार्गस्थ. हा देखील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला हवेमध्ये उडवलं गेलंय. दोन क्षेत्ररक्षक तिथं आहेत, त्यांच्याकडून वरती थोडासा झालाय बंबल. पाहूयात किती धावा तिथं अंकित होतील. एका धावेची झाली इथे प्राप्ती. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 19च्या घरामध्ये, 21च्या घरामध्ये. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. म्हणजे मात्र मित्रांनो सामन्याची औपचारिकता जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून अगदी 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. त्यांच्या माध्यमातून बॅट आणि बॉलच्या सहाय्याने यशस्विता नावाच्या पांडुरंगाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि इतर मित्रांनो मी तर म्हणेन केदारनाथ चषक 2025 या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत अंतिम सामन्यामध्ये विजयाला गवसणी घातली टीम विजयनगर या संघाने. चॅम्पियन ठरला टीम विजयनगर संघ. अगदी पाहतोय आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष केला जातोय. श्री केदारनाथ चषक 2025च्या या चषकावरती नाव जरूर खोललं गेलंय. अर्थातच आपल्याला पाहायला मिळते विजयनगर टीमच्या माध्यमातून आम्हापर्यंत माहिती पोहोचवली जाते की ही टीम गावापर्यंत पासून इथपर्यंत येते. 350-500 किलोमीटरचा हा प्रवास आज खऱ्या अर्थानं विजयाचे शंख फुकले गेलेत या टीमच्या माध्यमातून आणि तो झाला या स्पर्धेचा अंतिम विजेता. कॉंग्रॅच्युलेशन सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. या ज्या चारही टीम्स आज आपल्याला पाहायला मिळतात त्या चारही टीमचा आम्ही करत आहोत पुन्हा एकदा सहर्ष मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता आपण थेट प्राइज सेरेमनीकडे नक्कीच जाणार आहोत. आजच्या दिवसामध्ये तुम्ही केलेली कामगिरी ही संपूर्ण कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण असोसिएशनची कमिटी देखील असेल त्यांनी घेतलेली मेहनत, त्याचबरोबर संपूर्ण या ठोसेगर ग्रामस्थांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत, शिवशंभू वॉरियर्स ठोसेगर टीमच्या माध्यमातून घेतलेली मेहनत, आज मेहनतीचं फळ आपल्याला थोड्या क्षणामध्ये नक्कीच या स्पर्धेचा बाद आपण नक्कीच शेवट देखील करणार आहोत.